इंटिग्रल 2x अपॉन 4 मायनस 3x मायनस x स्क्वेअर इंटू डी एक्स. यामध्ये मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे -4 आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -3. म्हणजे डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स येतील -4 प्लस 1 दॅट इज 4 मायनस 4x प्लस x मायनस x स्क्वेअर इंटू डी एक्स. -3x लाच -4x प्लस x लिहिलं. इंटिग्रल 2x अपॉन पहिल्या दोन टर्ममधून 4 कॉमन घेतला, शिल्लक राहील 1 मायनस x. नंतरच्या दोन टर्ममधून x कॉमन घेतला, शिल्लक राहील 1 मायनस x इंटू डी एक्स. इंटिग्रल 2x अपॉन एक ब्रॅकेट येईल 1 मायनस x आणि दुसरा 4 प्लस x इंटू डी एक्स. पार्शियल फ्रॅक्शन 2x अपॉन 1 मायनस x इंटू 4 प्लस x, किंवा त्याला आपण x प्लस 4 हे लिहू शकतो. ॲडिशनमध्ये इंटरचेंज चालेल. फॅक्टर्स काय होतील? a अपॉन 1 मायनस x प्लस b अपॉन 4 प्लस x. a ची व्हॅल्यू फाइंड करत असताना लेफ्ट साईडचा न्यूमरेटर असेल 2x डिवायडेड बाय a सोडून दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर म्हणजेच 4 प्लस x. यामध्ये a चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची जी व्हॅल्यू आवश्यक आहे ती सबट्रॅक्ट करायची. a चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची किंमत काय पाहिजे? 1, कारण 1 मायनस 1 0 होऊ शकतो. म्हणजेच यात सबस्टिट्यूट करायचं आहे x इक्वल टू 1. x इक्वल टू 1 जर सबस्टिट्यूट केला तर 2 इंटू 1 अपॉन 4 प्लस 1 म्हणजेच a ची व्हॅल्यू येईल 2 अपॉन 5. 2 इंटू 1 दॅट इज 2 अपॉन 4 प्लस 1 5. a ची व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू फाइंड करत असताना न्यूमरेटर 2x ॲज इट इज लेफ्ट साईडचा, b सोडून दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर म्हणजेच a चा डिनॉमिनेटर तो आहे 1 मायनस x. यामध्ये b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची किंमत काय पाहिजे? b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची किंमत -4 पाहिजे. मग यात सबस्टिट्यूट करायचा x इक्वल टू -4. काय होईल? x ची किंमत -4 टाकली तर 2 इंटू -4 अपॉन 1 मायनस x ची किंमत -4. b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची किंमत -4 पाहिजे. ती किंमत इथे सबस्टिट्यूट करायची. 2 इंटू -4 म्हणजेच -8 अपॉन 1 मायनस मायनस प्लस 4 होईल. म्हणजेच b ची किंमत येईल -8/5. आता या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या तर फ्रॅक्शन्स येतील 2x अपॉन 1 मायनस x इंटू 4 प्लस x इक्वल टू a ची व्हॅल्यू 2/5 अपॉन 1 मायनस x प्लस b ची व्हॅल्यू -8/5 अपॉन 4 प्लस x. So integral becomes
2/5 upon 1 minus x minus 8/5 upon 4 plus x into dx. इंटिग्रेशन सेपरेट कॉन्स्टंट आउटसाइड म्हणजे 2/5 इंटिग्रल 1 upon 1 minus x into dx minus 8/5 integral 1 upon 4 plus x into dx equal to 2/5 1 upon 1 minus x integration log of 1 minus x पण डिवाइडेड बाय असेल -1 कारण x च्या कोएफिशिएंटने डिवाइड करावा लागतो. x चा कोएफिशिएंट इथे -1 आहे. -8/5 1 upon 4 plus x इंटिग्रेशन log of 4 plus x पण इथे x चा कोएफिशिएंट 1च आहे त्यामुळे 1 ने डिवाइड नाही केला तरी चालेल and plus c. So answer is -2/5 log of 1 minus x minus 8/5 log of 4 plus x plus c. Integral x plus 3 upon 6x square plus 13x minus 63 into dx. Try for this.
काय होतील फॅक्टर्स यामध्ये? मल्टिप्लिकेशन याला पाहिजे 6 × 63 यांचं जेवढं मल्टिप्लिकेशन येतं 6 × 63 378 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन याला पाहिजे ॲडिशन सबट्रॅक्शन 13 फॅक्टर्स पडायचे त्याचे. मल्टिप्लिकेशन 378 घेण्याऐवजी किती यायला पाहिजे 6 × 63 यायला पाहिजे. अशा मोठ्या संख्या असतील तर काय करायचं हे मल्टिप्लाय करण्याऐवजी फॅक्टराइज करायची. 6 × 63 म्हणजेच 21 × 3 लिहिता येईल. 6 लाच आपण 2 × 3 21 ला 7 × 3 लिहू शकतो × 3. आता या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन या मल्टिप्लिकेशन एवढं येणारच आहे. आता राहिला प्रश्न फक्त ॲडिशन सबट्रॅक्शनचा. यामध्ये काय करायचं पेअर्स चेक करून बघायच्या. म्हणजे समजा आपण 2 3 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन 7 × 3 21 21 × 2 काय येतो 42 आणि 3 × 3 9 यांचंही मल्टिप्लिकेशन याच्या एवढंच येणार आहे. मल्टिप्लिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता फक्त यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 13 येऊ शकतं का बघा. 42 आणि 9चं नाही येणार. पुन्हा पेअर चेंज 7 3 3 तो ऑलरेडी होताच 63. नंतर 2 आणि 7 जर घेतले आपण तर 2 आणि 7चं मल्टिप्लिकेशन येतं 14 आणि 3 × 3 × 3 27. 27 आणि 14 यांचं सबट्रॅक्शन काय येतं 13 येतं आणि आपल्याला सबट्रॅक्शनच पाहिजे कारण एक प्रॉडक्ट निगेटिव्ह पाहिजे. 63 मायनस आहे म्हणजे प्रॉडक्ट निगेटिव्ह यायला पाहिजे. प्रॉडक्ट निगेटिव्ह म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह कोण घेणार पॉझिटिव्ह 27 कारण 13 पॉझिटिव्ह आहे. मग आता यात फॅक्टर्स काय येतील पहा 12x + 3 अपॉन 6x² + 27x - 14x - 63 × dx. नंतर 12x + 3 अपॉन फॅक्टर्स घेत असताना या दोन टर्म्स पहिल्या त्यातून 3x कॉमन घेता येईल. शिल्लक राहील 2x + 9 आणि पुढच्या दोन टर्म्स मधून -7 कॉमन घेता येईल. शिल्लक राहील 2x + 9 × dx. म्हणजेच इंटिग्रल 12x + 3 अपॉन एक ब्रॅकेट येईल 2x + 9 आणि दुसरा ब्रॅकेट येईल 3x - 7 × dx. आता यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन घेत असताना 12x + 3 अपॉन 2x + 9 × 3x - 7 = a अपॉन 2x + 9 + b अपॉन 3x - 7. मग a ची व्हॅल्यू फाइंड करत असताना काय येईल लेफ्ट साईडचा न्यूमरेटर म्हणजेच 12x + 3 तो ॲज इट इज डिवायडेड बाय a सोडून दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर म्हणजेच 3x - 7 आणि यामध्ये
चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची किंमत काय पाहिजे? ही किंमत कशी काढायची? चा डिनॉमिनेटर तो आहे 2x प्लस 9. चा डिनॉमिनेटर आहे 2x प्लस 9. तो काय व्हायला पाहिजे? 0 व्हायला पाहिजे. त्याला 0 शी इक्वेट करायचं. x ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. म्हणजे 2x इक्वल टू -9. x ची व्हॅल्यू -9/2. x ची व्हॅल्यू -9/2 सबस्टिट्यूट करा. टर्म काय येईल बा? a इक्वल टू 12x प्लस 3 म्हणजे 12 इंटू -9/2 प्लस 3 अपॉन 3x मायनस 7 म्हणजे 3 इंटू -9/2 -7 -7. 2 कॅन्सल होईल या ठिकाणी. 6 राहील. 6 इंटू -9 -54 प्लस 3 अपॉन -27/2 -7. 3 इंटू -9 येईल -27. -54 प्लस 3 म्हणजे -51 अपॉन -27/2 -7. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन. 2 इंटू 7 येईल 14. -27 -14 -27 -14 -41 अपॉन 2. तो 2 न्यूमरेटरला जाईल आणि मायनस मायनस प्लस होईल. 2 जर मल्टिप्लाय केला 51 ला 102 अपॉन 41. ही झाली a ची व्हॅल्यू. नंतर b ची व्हॅल्यू फाइंड करत असताना b इक्वल टू 12x प्लस 3 अपॉन b सोडून दुसरा डिनॉमिनेटर म्हणजे 2x प्लस 9 ॲट x इक्वल टू b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची व्हॅल्यू काय पाहिजे? 7/3. कारण 3x मायनस 7 ला 0 शी इक्वेट करा. 3x मायनस 7 इक्वल टू 0 म्हणजे 3x इक्वल टू 7. x ची किंमत 7/3. सबस्टिट्यूट केले इथे व्हॅल्यू 12 इंटू 7/3 प्लस 3 अपॉन 2 इंटू 7/3 प्लस 9. इथे 3 डिवाइड होईल. 4 इंटू 7 म्हणजे 28 प्लस 3 अपॉन 14/3 प्लस 9. 2 इंटू 7 म्हणजे 14/3. 28 प्लस 3 म्हणजेच 31 अपॉन 14 प्लस 3 इंटू 9 म्हणजे 27. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन. 14 प्लस 27 अगेन 41 अपॉन 3. हा 3 न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल 93 अपॉन 41.
ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत ते आता सबस्टिट्यूट करायच्या आणि सेपरेट इंटिग्रल घ्यायचं. काय मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर 12x plus 3 upon 2x plus 9 into 3x minus 7 equal to a ची किंमत 102 upon 41 divided by 2x plus 9 plus b ची किंमत 93 upon 41 upon 3x minus 7 इंटिग्रल काय होईल मग 102 upon 41 divided by 2x plus 9 plus 93 upon 41 upon 3x minus 7 into dx. Integration separate constant outside 102 upon 41 1 upon 2x plus 9 into dx plus 93 upon 41 integral 1 upon 3x minus 7 into dx. 102 upon 41 1 upon ax plus b चा integration 1 upon 2 log of 2x plus 9 plus 93 upon 41 1 upon 3 log of 3x minus 7 plus c आणि लास्टली इथे 2 न डिवाइड करता येईल 51 राहील. इथे 3 न डिवाइड करता येईल 31 राहील. म्हणजेच 51 upon 41 log of 2x plus 9 plus 31 upon 41 log of 3x minus 7 plus c.
इंटीग्रल 2x अपॉन 1 plus x square into 2 plus x square into 3 plus x square. 2 plus x square into 3 plus x square into dx. यामध्ये डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेट्समधले फॅक्टर्स हे क्वाड्रॅटिक फॅक्टर्स जरी वाटत असले, म्हणजे एक्स स्क्वेअरच्या टर्म्स जरी त्यामध्ये दिसत असेल, तरीही त्याला क्वाड्रॅटिक फॅक्टर्सची मेथड न वापरता सबस्टिट्यूशन करून आपण सिंपल फॅक्टरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजे यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करता येईल एक्स स्क्वेअर इक्वल टू टी. एक्स स्क्वेअर इक्वल टू जर टी सबस्टिट्यूट केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 2x इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. इंटिग्रल बिकम्स 2 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच 2 प्लस टी इंटू 3 प्लस टी 2x ची किंमत डी टी. आता हे सिंपल फॅक्टर्स आहेत, यांचं पार्शियल फ्रॅक्शन घेता येईल. 1 अपॉन 2 प्लस टी इंटू 3 प्लस टी ए अपॉन 2 प्लस टी प्लस बी अपॉन 3 प्लस टी. दोन टर्मसाठी दोन सेपरेट कॉन्स्टंट्स कन्सिडर केले. ए ची व्हॅल्यू फाइंड करताना लेफ्ट साइडचा न्यूमरेटर तो आहे अपॉन ए सोडून दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर म्हणजेच 3 प्लस टी. ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी टी ची किंमत काय आवश्यक आहे? -2 at t इक्वल टू -2. ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी टी ची किंमत पाहिजे -2. तो या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. 1 अपॉन 3 -2 इक्वल टू 1 अपॉन 1 इक्वल टू 1. बी इक्वल टू 1 अपॉन ए चा डिनॉमिनेटर येईल 2 प्लस टी. बी चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी टी ची व्हॅल्यू काय पाहिजे? -3 इक्वल टू 1 अपॉन -3 1 अपॉन -1 इक्वल टू -1. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा ए आणि बी च्या. 1 अपॉन 2 प्लस टी इंटू 3 प्लस टी इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 प्लस टी आणि बी ची व्हॅल्यू -1 अपॉन 3 प्लस टी. मग इंटिग्रेशनची टर्म काय तयार होईल? इंटिग्रल बिकम्स इक्वल टू 1 अपॉन 2 प्लस टी माइनस 1 अपॉन 3 प्लस टी इंटू डी टी इक्वल टू फर्स्ट इंटीग्रल log of 2 plus t minus second integral log of 3 plus t plus c.
log m minus log n, it is log m upon n, म्हणजेच log of 2 plus t upon 3 plus t plus c, and lastly p ची व्हॅल्यू x square म्हणजेच 2 plus x square upon 3 plus x square plus c. Next, integral x square upon 1 plus x cube into 2 plus x cube. Integral x square upon 1 plus x cube into 2 plus x cube into dx. Substitution x cube equal to जर t substitute x cube चा derivative 3x square into dx equal to dt, म्हणजेच x square into equal to 1 by 3 into dt. Integral becomes 1 upon 1 plus t into 2 plus t into 1 by 3 into dt. X square dx ची value 1 by 3 dt. 1 by 3 constant outside ठेवला. 1 upon 1 plus
इंटू 2 + t इंटू dt. आता या इंटिग्रेशनचे घ्यायचं आहे पार्शियल फ्रॅक्शन. 1/1 + t इंटू प्लस टी इक्वल टू a/1 + t प्लस b/2 + t. a ची व्हॅल्यू फाइंड करताना काय येईल? a इक्वल टू लेफ्ट साइडचा न्यूमरेटर 1/2 + t आणि a चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची व्हॅल्यू काय पाहिजे? a चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची व्हॅल्यू -1. सो ॲट t इक्वल टू -1 इक्वल टू 1/2 - 1 इक्वल टू 1. b इक्वल टू 1/3 + t प्लस t. a चा डिनॉमिनेटर 1 + t आहे. 1/1 + t आणि b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी t ची किंमत पाहिजे 1/1 - 2 1/-1 इक्वल टू -1. a आणि b च्या व्हॅल्यूज. therefore 1/1 + t into 2 + t इक्वल टू a ची किंमत 1/1 + t, b ची किंमत -1/2 + t. इंटिग्रल बिकम्स इंटिग्रल मध्ये 1/3 तो ॲज इट इज राहणार आहे. 1/1 + t -1/2 + t into dt. 1/3 in bracket 1/1 + t चे इंटिग्रेशन log of 1 + t minus log of 2 + t plus c equal to 1/3 into log m minus log n, that is log of 1 + t upon 2 + t plus c equal to 1/3 into log of 1 plus t ची किंमत x² upon x³ upon 2 + x³ plus c.